ऐसे सुख वचने आहे विश्वासे अनुभव पाय राम रसाची चवी आन रस रुचती केवी ऐसे सुख वचने आहे विश्वासे अनुभव पाहे तुका म्हणे चाखोडी सांगे तुका म्हणे चाखोडी सांगे मज अनुभव आहे अंगे ऐसे सुख वचने आहे विश्वासे अनुभव पाहे विठ्ठला राम म्हणता रामची होईजे पदी बैसोनी पदवी घ्यायजे ऐसे सुख वचने आहे विश्वासे अनुभव पाहे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची ओम नमो शिवा आदी ओम नमो शिवा प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशु आता अभिनव वाग्विलासिनी जय चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया ऐसे नमन करुणी सकळा हरे कथा बोली बोबड्या बोला जे बालक कहे तो चली बाता सुनहि मुदित मन पितो अस माता अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजलिं बाष्पवारी परिपूर्ण लोचनम मारुतिं नमत राक्षसांतकं योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण घसा श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं स्वानंद सुख निवासी सद्गुरु श्री श्री जोग महाराज की जय भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय रुक्मिणी समेता भगवान श्री पंढरीनाथ महाराज की जय पार्वती पतये हर हर महादेव भगवती मुंबा देवी मैया की जय भक्तवर्य समुद्र महाराज की जय
सब संतन की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. राम म्हणता रामची होईजे पदी बैसोनी पदवी घेईजे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे. जवळजवळ 12 दिवस आहे ना. हो मोठा असा हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. महाराष्ट्रातले परमपूजनीय चत्तर शास्त्री आहेत, परमपूजनीय कव्हर महाराज आहेत. दुसऱ्या दिवशीच काळ घेऊन उभे राहिलेले गुरुबंधू परमपूजनीय श्री संतोष येत जवन जोडे तवची सुखाचे सैंग संतोषजी महाराज पोवळे. हो मोती पोवळे जास्त आहेत यांच्याकडे असं. तर त्यांचं कीर्तन आपण ऐकलं. आणखी पुन्हा काल्याचं जागरचं कीर्तन असे ज्येष्ठ श्रेष्ठ भगवत भक्त मंडळींची सेवा आयोजित केलेली आहे. आज पुणे जिल्हा बारामती तालुका तिथला तरवाडातला एक खेडवळ माणूस तुमच्या पुढे महाराजांनी उभा केला आहे. विठ्ठल तुम पुणे राम राम दिन राती सादर जप हो आनंद आराती. रात्रंदिवस दिवस असो रात्र असो राम राम आदराने शंभू महादेव जपताय. महामंत्र जो ही जपत महेश. आणि वैष्णव आपण आहोत आपल्यापासून ते ज्ञानोबरायांच्या पर्यंत. महावैष्णव ज्ञानोबा या सगळ्या वैष्णवांचे आचार्य. वैष्णवानाम यथा शंभू एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. वैष्णव तो बळी सदाशिव चंद्रमौळी. आणि त्यांचं राम नाम अत्यंत आवडतं आहे. म्हणून आजच्या दिवशी राम नामाशिवाय ज्यांना करमत नाही. राम नाम संपलं की समाधी, समाधी संपलं की नाहीतर मग पार्वती आई साहेब असल्या श्रोता तर ते रामचरितमानस रामकथा सांगतात. राम हा विषय ज्यांच्या जीवनाचा आवडता आहे त्यांची महाशिवरात्री ते व्रत, त्या व्रताच्या निमित्ताने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि शंभू महादेवांचं आवडतं नाव. त्यामुळे मला हा आज अभंग घ्यावा वाटला. वाराचे जे अभंग आहे त्यामध्ये शनिवारचे जे अभंग आहे त्यामध्ये आलेला हा अभंग आहे. अभंग सर्वांना पाठ आहे. फक्त असं म्हणतात आज कीर्तनना लय भारी झालं, पण असं तुम्ही म्हणावं असं बोलायला कोणाला येते. पण इकडून तुम्ही सगळ्यांनी काय कृपा कटाक्ष टाकला तर काहीतरी मोडकं तोडकं तुटं फुटं मी बोलू शकेन. बघूया तुम्ही कसा कृपा कटाक्ष टाकता आहात आणि मला बोलतं करता आहात, माझ्याकडून कीर्तन करून कसं घेत आहात. राम म्हणता रामची होय जे. हो ओळखीचा अगोदर सांगतो आपलं जीवनच राममय आहे महाराज. आपल्या जीवनात रामाला सोडून आपण जगू शकत नाही. आपल्या प्रहराचं नाव काय आहे? सकाळी उठल्यावर जो सुरू होतो राम प्रहर. खेडेगावातले माणसं कधी कधी असं खेडेगावातल्या भाषेत बोलतात सकाळी उठल्यावर भगवंताचं चिंतन काकड्या करायला पाहिजे का नाही. अशावाला एखादा माणूस जर व्यर्थ क्रिया कर इकडून तिकडे जात असेल, काही इतरच बडबडत असेल आणि कुठं चालला असेल तर त्याला जुना माणूस म्हणतो होय सकाळी सकाळी राम प्रहरी नाही राम पाऱ्या तोंड नाही तोंड नाही कुठं तोंड घेऊन चालला रे. आपल्या प्रहराला काय नाव आहे? राम प्रहर नाव. राम प्रहर म्हटलं की प्रभाते मनी राम. रामाचं काय झालं पाहिजे? आपल्याकडून सकाळी चिंतन झालं पाहिजे. ब्राह्मणे मुहूर्तेचे उत्थाय 3:30 नंतर हा चौथा प्रहर सुरू होतो. त्याला कुठेतरी भगवंताच्या दरबारात त्यांना जोडून घेऊन काकडा तरी नाहीतर ध्यान चिंतन तरी व्हायला पाहिजे. सकाळ म्हणजे रामाचं सकाळी ध्यान करावं. प्रहराला नाव राम. तर सगळं आंघोळ नित्यनेम स्वाध्याय करून बाहेर पडून तुम्ही भेटला. हो आता जय हरी. पण जुनं काय? राम राम. हो तुझी एकदा राम नाही राम नाही राम 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 तीनदा नाही दोनदाच का? माझं हृदय जो राम चालवतो तुमचं हृदय तोच राम चालवतो आहे की नाही. म्हणजे आपण एकमेकाला राम राम पूर्वी असं घालत असतो. आणखी पुढे चला कसं आपलं जीवन राममय आहे. इकडं ठाण्याला वगैरे इकडे या भागात विरळक कुठेतरी मी येत असतो. इकडं तुमच्याकडे माझं येणं व्हायला आणि जाता जाता सारखं जाताना मला एक दुकान पटलं. त्यातल्या वस्तूही तिथं आहेत असं वाटतं. महाराजांना विचारलं
महाराज त्या वस्तू मला तिथं चांगल्या दिसत आहेत. म्हणजे कुठल्या दुकान काय, तुम्ही दुकानाचं सांगितलं, नाव सांगितलं. मग त्यावेळेला काय त्या दुकानाची काय म्हटलं, मला तिथली अमुक वस्तू घ्यायची. तेव्हा महाराज मला सल्ला देतात, महाराज त्या दुकानात पण जाऊ नका आणि तिथली वस्तू पण घेऊ नका. मी म्हटलं का? अहो बाकी दुकानं नाहीत का? त्या दुकानातही राम नाही, तिथल्या वस्तूतही राम नाही. मग ज्याच्यात राम नाही त्याच्याशी आपल्यालाही काय काम नाही. विठ्ठल काय काय असे मित्र असतात, वारीला आषाढी वारीला बरोबर, त्र्यंबकेश्वर वारीला बरोबर, आळंदी वारीला बरोबर, कुठं कीर्तनाला बरोबर, बरोबरच ते दोघ. एक दिवशी ते दोघ जण दिसलेच नाही. एक जणांनी विचारलं, का हो दरवेळेला तुम्ही बरोबर असतात, आज ते जोडीदार दिसत नाही? हा म्हणतो, अहो ते कसे दिसतील का, त्यांनी राम म्हटलं. म्हणजे रामाशी आपला संबंध कसा आहे, राममय जीवन कसं आहे पहा. आणि त्यातल्या त्यात आणखी एक शेवटचं सांगायचं म्हणजे, सकाळची वेळ आहे, प्रार्थना स्थळी महात्मा गांधी चाललेले आहे आणि कोण नथुराम गोडसे का कोणी त्यांनी गोळी मारलेली आहे. आता त्यांचं तर आहेच, खरंच आहे, पण तो प्रसंग आपल्यावर घ्या. समजा आपल्याला सकाळी सकाळी कोणीतरी गोळी मारली, त्यावेळेला आपल्याला राम नाम आठवेल काय याचा विचार करा. त्यांना लगेच त्यांनी हे राम म्हणतच देह ठेवला. म्हणजे सकाळी जीवनाला सुरुवात होते त्या राम प्रहारापासून. जीवन जगत असताना तर रामपाठ सोडत नाही, पण शेवटच्या क्षणी अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा अंतकालेचे मामेव, अशा प्रकारे शेवटपर्यंत राम आपली पाठ सोडत नाही. म्हणजे आपलं जीवन राममय आहे. त्यामुळे महाराज या ठिकाणी हा अभंगाला समोर ठेवून बोलायचं म्हटलं तर ह्या रामनामाचं फार महत्व आहे, अतिशय महत्व आहे. आपलं जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. दोघांना सोडतायत, एक यदुवीर आणि दुसरे रघुवीर. त्या दोघांनी जीवन आपलं संपूर्ण आहे. कधी कधी माणसाला काय काय मोठे मोठ्यांना संशय आहे, तुम्हाला मला येईल असं नाही. कुंभमेळाचा प्रसंग आहे, नाशिक नव्हे, उज्जैन नव्हे, त्रिवेणी संगम प्रयागराज. तिथे एकदा याज्ञवल्क्य ऋषी आला. ऐका महाराज इकडे लक्ष. तिथे एकदा याज्ञवल्क्य ऋषी आला. भरद्वाज ऋषी पळतच गेले आणि त्यांचे पाय धरले. पुणे महाराज, नाथ एक संशय बडमोरे, करगत वेद तत्व सबतोरे. नाथ एक संशय बडमोरे, करगत वेद तत्व सबतोरे. तुम्हाला वेदशास्त्र पुराण हातातल्या आवळ्यासारखे करतला अमलत्व अवगत आहे. मला एक संशय आहे, पण माझ्या संशयाबद्दल नाही विचारलं तर माझं अकल्याण होईल, तुम्हाला आवडणार नाही. मला एक संशय आहे, कितीतरी कुंभमेळ्याचं स्नान केलेलं आहे, रोज त्रिवेणी संगमावर स्नान करतोय, तरी माझा संशय आहे. तुम्हाला आवडणार नाही, पण माझ्या संशयाबद्दल विचारू का? याज्ञवल्क्यजी म्हणतात, बोलिये आपका क्या संशय, आपला काय संशय बोला. त्याला ते म्हणतात, रामाचा जगामध्ये खूप प्रभाव आहे, पण या रामाबद्दल काय माहित नाही असं नाही. राम कर अमित प्रभावा. या जगामध्ये रामाचा फार मोठा प्रभाव. संत पुराण उपनिषद गावा. रामाबद्दल अजिबात माहित नाही, रामाचा जगामध्ये फार प्रभाव आहे. या रामाबद्दल जगामध्ये रामाबद्दल विषयी मला माहित नाही असं नाही. एक राम अवधेश कुमारा, दिनकर चरित विदित संसारा. अयोध्येचा राजा दशरथ, त्या दशरथाचा नंदन हा राम आहे. दिनकर चरित, रघुवंश एक नाव आहे, इक्ष्वाकू कुलोत्पन्न दुसरं नाव आहे, आणि तिसरं आहे सूर्यवंश. त्या सूर्यवंशामधला हा राजा कोण आहे? राम आहे. तेव्हा अमित प्रभू आहे. सगळे संत या रामनामाचा रामाचा महिमा गातात. सगळी पुराणे रामाचा रामनामाचा महिमा गातात. सगळी उपनिषद राम आणि रामनामाचा महिमा गातात. शंभू महादेव तर लगातार सातत्याने राम 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 सारखंही म्हणतात. तेव्हा हा राम कोण आहे? मला असं विचारायचंय, शंभू महादेव ज्याचं नाम घेतात, संत पुराण उपनिषद ज्याचं नाव घेतात,
तो हा राम आहे का आणखी कुणी आहे? तो दशरथाचा पुत्र तोच हा राम आहे की ज्याचं नाम शंभू महादेव घेतात उपनिषद. का उपनिषद संत पुराण ज्याचा महिना गातात, शंभू महादेव ज्याचं नाम घेतात, तो राम आणखी कोण आहे? दशरथाचा नंतर आणखी कोण आहे असं का विचारता? मला 4 राम समोर आले म्हणून विचारतो. एक राम दशरथ का बेटा, दूजा राम घट घट में बैठा, तिसरे राम का सकल पसारा, चौथा राम जगत से न्यारा. दशरथाचा पुत्र पहिला राम आहे. सर्वा घटी राम देहा घट घट में बैठा. दयापासून सकळ महिमंडळ हे तिसरे राम का सकल पसारा आणि चौथा राम जगत. हे 4 राम आहेत काय हा संशय आहे होय तुमचा? त्यावेळेला याज्ञवल्क्य ऋषी म्हणाले नाही नाही 4 नाही. सोही राम दशरथ का बेटा, सोही राम घट घट में बैठ. जो दशरथाचा मुलगा आहे तोच घटाघाटामध्ये वास करू नये. आणि जो हे दोन्ही आहे सोही राम का सकल, त्याच रामाचा हा सगळा पसारा पसरलेला आहे. आणि सोही राम जगत का जगत से न्यारा, जगाहून पुन्हा अलिप्त असा तोच राम आहे. तेव्हा रामाचा अतिशय महिमा आहे. राममय आपलं जीवन आहे. तेव्हा महाराज काय म्हणतात, लोक हो तुम्ही असं करा, राम म्हणा आणि रामच व्हा आणि त्या पदावर बसून पदवी घ्या. म्हणायचंय राम, व्हायचंय राम. दिसायला जरी हे दोन्ही राम एकसारखे दिसत असले तरी एकसारखे नाही. उदाहरण सांगा, उदाहरण सांगतो. माहित आहे का नाही, एकादशीत हे पद प्रत्येक वाक्यात 4 वाक्यात समान आहे, एकसारखा अर्थ नाही. ती 4 वाक्य कोणती? चंद्रासी संतोष एकादशीत, अग्नीसी संतोष एकादशीत, रुद्रासी संतोष एकादशीत, विष्णूशी संतोष एकादशीत. 4 वाक्यात एकादशीत पद हे समान असले तरी 4 वाक्यात एकसारखा अर्थ नाही. प्रत्येक वाक्य परत्वे अर्थ भिन्न आहे. पहिल्या वाक्यात काय? चंद्राशी संतोष एकादशीत, एकादशीत नाही एकादशी. दशी म्हणजे चिंधी. चतुर्थीच्या दिवशी चंद्रबाबाला ती चिंधी नवी द्या नाही तर जुनी द्या दिली तर त्याला काय होतो? आनंद होतो. पहिल्या वाक्यामध्ये एकादशीत पदाचा अर्थ. दुसऱ्या वाक्याचा अर्थ बदलला. एकादशीत नाही, दशीचा द इकडं जोडा एकाला. अग्नीशी संतोष एकादशीत. अग्निकुंड पेटवलेला आहे, प्रज्वलित झालेला आहे, त्याच्यामध्ये स्वाहाकार चालू आहे. ओम अग्नये स्वाहा इदन्न मम, ओम इंद्राय स्वाहा. स्वाहाकार चाललेला आहे. त्या स्वाहाकारामध्ये समिधा आहेत, गावरान गायचं तूप आहे, सत्तू आहेत वगैरे आहे. पण हे सगळं असलं तर नसलं तर एखादं भाताचं शीत जरी त्याला प्रज्वलित केल्यानंतर टाकलं तेवढ्याने हा बाबा काय होतो? संतुष्ट होतो. दुसऱ्या वाक्यात अर्थ बदलला. तिसऱ्या वाक्यामध्ये रुद्रासी संतोष एकादशीत. आता ह्या वाक्यात दशी म्हणजे चिंधे अर्थ नाही, एकादशीत हा अर्थ नाही, तर एकादश म्हणजे 11. 11 रुद्र असल्यामुळे शंभू महादेवांना 11 संख्येचा काय आहे? अभिमान आहे. त्यात त्यांना आनंद आहे. आणि 4थ्या वाक्यात पुन्हा अर्थ बदलला. विष्णूशी संतोष एकादशीत. आता इथं 11 संख्येचा अर्थ नाही, एकादशीत अर्थ नाही, एकादशी म्हणजे चिंधी अर्थ नाही. मग एकादशी हे जे व्रत आहे, एकादशी करणं वेगळं आणि एकादशी व्रत करणं वेगळं. एकादशी करणं म्हणजे काय? सकाळी उठल्यावर भरपूर दूध प्यायचं, चहा प्यायचा, नंतर 9 वाजता तुपातली अशी करून तयार केलेली खिचडी खायची. 12 वाजता द्राक्षे, सफरचंद, चिकू फळं खायची. 4 वाजता पुन्हा शेंगादाणा, राजगिऱ्या असलं काहीतरी कोरडं खायचं. आणि संध्याकाळी पुन्हा रताळे शिजवून खायचे. त्याला म्हणायचं एकादशी करणे. एकादशी व्रत वेगळं, ज्यामध्ये 4 वेळच्या जेवणाचा त्याग आहे, त्याला म्हणायचं एकादशी. दशमीला थोडस काहीतरी खाल्ल्यासारखं करायचं, संध्याकाळी काही घ्यायचं नाही. एकादशीच्या दिवशी चिट पाखरू नाही तर पाण्याचा थेंब कुठला? पाण्याचा थेंब नाही तर चिट पाखरू कुठलं? एकादशी दिवशी काहीच घ्यायचं नाही. द्वादशीला उपवास पारणे राखेला, त्यावेळेला थोडस काहीतरी खाऊन उपवास सोडायचा. पुन्हा त्रयोदशी येईपर्यंत द्वादशीला काहीच घ्यायचं नाही. याला म्हणायचं एकादशी व्रत करणं. एकादशीचा व्रतधारी मी नित्य निरंतर त्याचे घरी.
त्याचे घरी भगवंताला एकादशी फार आवडते विष्णू भगवंताला. म्हणजे एकादशीत पद प्रत्येक वाक्यात समान जरी आढळले तरी वाक्य परत्वे अर्थ भिन्न आहे. लौकिकातलं एखादं उदाहरण देतो, हे परमार्थातलं झालं. तीर्थासी गेला नच पावलान, गाठी तयाच्या असे पावलान, कांता तयासी हानी पावलान. पावलान पद प्रत्येक वाक्यात समान दिसले तरी समान नाही. तीर्थासी गेला नच पावलान, ह्या पायाने कधी तीर्थयात्रेला गेलाच नाही. जरी संतांनी सांगितलं असलं पायी तीर्थयात्रा घडो जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाहे तीर्थयात्रे जायच. पण हा गेलाच नाही. का गेला नाही त्याचं उत्तर दुसरा. गाठी तयाच्या असे पावलान. 50 पैशाला आदेली म्हणायची पूर्वी आणि 4 आण्याला काय म्हणायची, चवली म्हणायची. चवली पावली. चवली पावली जर त्याच्याजवळ नसेल तर सध्याच्या काळात तीर्थयात्रा शक्य आहे का? किती महाग आहे. आणि ज्याच्याजवळ साधा 1 रुपया सुद्धा नाही त्याने लग्न करायच्या भानगडीत पडू नये. लग्न झाल्यावर जर त्या सौभाग्यवतीला कळालं की हे कंगाल बँकेचे मॅनेजर आहेत, यांच्याजवळ काहीच नाही आणि कशाला तोंड घेऊन माझ्यावर लग्न केलं म्हणून ती जर रागाच्या भरात कांता तयासी आणि पावलान. आपली भारतीय स्त्री तशी नाही, पण आलंय तिने वाक्यामध्ये आलंय. पावलानं पद प्रत्येक वाक्यात समान असलं तरी वाक्य परत्वे अर्थ भिन्न आहे. त्याप्रमाणे राम म्हणता रामच. दिसायला दोन्ही राम एक जरी असले तरी असायला मात्र थोडा वेगळा अर्थ. पहिला राम साधन वाचक आहे, दुसरा राम साध्य वाचक आहे. विठ्ठला असे जरी असले साधन साध्य वाचक तरी सुद्धा एका दुसरं वाक्य असं आहे ज्याच्यामध्ये साध्य साधनाचा किंवा साध्य साधनामध्ये भेद असतो त्याला संसार म्हणावा, आणि ज्याच्यामध्ये साध्य साधनाचा अभेद असतो त्याला परमार्थ म्हणावा नव्हे म्हणतात. विठ्ठल 2 चाकी 4 चाकीनं कोण आले का इथं? इथले लोक नाही येणार, पण बाहेरून कोण आले का? 2 चाकी 4 चाकीनं आले का कोण? हा, कुठे 4 चाकी का 2 चाकी? 2 चाकी. कुठे ती? त्या तिकडे आहे. इथं आले का? कीर्तनाला येणं हे साध्य आहे, पण साधन तिकडच राहिले. याच्याशी काही एक त्याचा अभेद झाला नाही. लौकिकामध्ये कुठलंही साधन असं त्याचा भेद असतो, ते बाजूला राहतं. हो, जर बाजूला राहिलं नसतं तर साधन हातीयेर हळूच ठेवी 18व्या अध्यायात आलंच नसतं. साध्याची प्राप्ती झाली की साधन त्याचा त्याग करतो आपण, बाजूला राहतं. असो, ज्याच्यामध्ये साध्य साधनाचा भेद असतो त्याला संसार, ज्याच्यामध्ये साध्य साधनाचा अभेद असतो त्याला परमात्मा. ज्ञातृज्ञेयाविहीन नुसदेची जे ज्ञान ते ज्ञान घ्या, आणि ते ज्ञान म्हणजे भगवत स्वरूपच आहे. दोन्ही एकच आहेत का नाही? याच्यामध्ये अभेद आहे. दुसरं सांगतो, जे राम म्हणायचे राम नाम आणि ज्या रामाचे ते दोन्ही एकसारखे. कसं आहे? एकसारखे. राम ब्रह्म परमार्थ रूपा. रामराया प्रत्यक्ष परब्रह्म आहेत. परब्रह्म कसं असतं? सच्चिदानंद घन असतं. सत्यम ज्ञान अनंतम हे त्याचं काय स्वरूप लक्षण आहे, ते सच्चिदानंद घन. राम नाम पण सच्चिदानंद घन आहे. काय काय एकसारखं का नाही अभेद होणार? त्याने असं म्हटलेलं आहे, चिदवाचकोर. आता र अधिक आ अधिक म, राम नाम कसं? त्याला अगस्त्य ऋषींचा श्लोक आहे. चिदवाचकोर आकार स्यात् सदवाच्यो आकार हा उच्यते मकार आनंद वाची स्यात् सच्चिदानंद भव्य. र जो आहे र आम, र हा चिदवाचक आहे. पुढचा अ किंवा आ हा सदवाच्य आहे आणि म आनंद वाच्य. म्हणजे र आम तिन्ही सद म्हणून सच्चिदानंद. राम नाम सच्चिदानंद आहे आणि भगवान सच्चिदानंद म्हणून परमार्थामध्ये साधनांचा काय आहे? अभेद आहे. आणखी एक वैशिष्ट्य आहे, होईजे. राम म्हणता रामाची होईजे. हे होईजे संसारात नाही. वस्तू मिळवता येतात पण ती वस्तू होता येत नाही. मोबाईल मिळवला, पैसे आले मिळवला. मोबाईलला आपण एक होतो का? नाही. घड्याळ मिळवलं, एक झालं असतं तर बाजूला झालंच नसतं.
गाडी घेतली, ती गाडी वेगळी, आपण वेगळं. वस्तू मिळवता येते पण परमार्थात होता येत नाही, होई जे नाही. पण परमार्थामध्ये भगवंत मिळवता येतात, भगवंत जवळ राहतात आणि भगवान आपण वेगळे राहत नाही. कितीतरी चिंतन सांगता येते ज्याच्यामध्ये अगोदर वियोग असतो, मध्ये संयोग होतो आणि पुन्हा वियोग ठरलेला आहे, त्याला म्हणायचं संसार. आणि ज्याच्यामध्ये अज्ञानामुळे वियोग आहे, पण एकदा संयोग झाला की यद्गतवान निवर्तन्ते, पुन्हा त्या प्रभूचा आपला वियोग होत नाही. बघा ना, कुठे जन्म होण्यापूर्वी देहाचा वियोग आहे, जन्मापासून मरेपर्यंत जेवढं आयुष्य आहे तोपर्यंत देहाचा संयोग आहे, आणि आयुष्य संपलं की पुन्हा देह पडतो, आपण वेगळं होतो. म्हणजे देहाचा पुन्हा काय वियोग आहे. अगोदर वियोग आहे, मध्ये संयोग आहे, पुन्हा वियोग आहे. अगोदर अप्राप्त वस्तू असतात, मध्ये प्राप्त होते आणि पुन्हा अप्राप्त होते. अगोदर वियोग आहे, मध्ये संयोग आहे, पुन्हा. दोन वाक्य सांगते, अप्राप्ताची प्राप्ती म्हणजे संसार आहे आणि प्राप्ताचीच प्राप्ती म्हणजे परमार्थ आहे. अज्ञानामुळे वियोग आहे, नाहीतर वियोग नाहीच. पण संसारामध्ये अगोदर वियोग असतो, मध्ये संयोग होतो, पुन्हा वियोग ठरलेला आहे. आता इकडं कोणत्या नद्या आणि कोणत्या नद्यांचा संगम होऊन एकूण वाहते मला माहित नाही. मी तिकडचं पुण्याकडच्या तिकडचं सांगू का? हो, देशावरचं सांगतो. देवधर नावाचं धरण आहे, भोर नावाचं पुण्याच्या पलीकडे गाव आहे, तिकडून निरा नदी वाहते आणि भीमाशंकर म्हणून इकडे आहे पूर्वेला, तिथून भीमा नदी वाहते. पूर्वी कोल्हापूर टाईप बंधारे नव्हते आणि त्याला पाऊस खूप पडायचा, पूर्वी पूर यायचे. त्या पुरामध्ये नदीच्या काठी ज्यांची शेत आहेत त्या कुणाची पिकं कलिंगड, गवताच्या कडव्याच्या गंजी वाहून जायच्या, लाकडाचे ओंडके वाहत जायचे. एकदा बाबा असं झालं, नेरा नदीतून एक लाकडाचा ओंडका पुरामध्ये वाहत चालला आणि भीमा नदीतून एक ओंडका वाहत चालला. दोन्ही नद्या कुठे मिळतात? पुणे जिल्ह्याचं शेवटचं टोक निरा नरसिंहपूर. त्या संगमावर इकडून हा ओंडका आला, इकडून हा ओंडका आला, दोन्ही जोडीनेच वाहू लागले. आता जोडीनं वाहू द्यावा का नाही? पण काय काय जणाला ते जोडीनं वाहणं बघवतच नाही. भीमा नदी आहे कृष्णामाई सारखी संत, पण निरा नदी फार वेगवान चपळ चंचल आहे. त्या निरा नदीतल्या लाटेला दोन ओंडक्याचं जोडीनं वाहनं बघवलंच नाही. त्या निरा नदीतल्या लाटेने जी एक थप्पड मारली, त्या जोडीतला एक ओंडका उडाला आणि तिकडं शेवरं नावाचं गाव आहे, तिकडं पानगवत मळवानामध्ये एक ओंडका अडकून बसला आणि बिचाऱ्या एकट्याच ओंडक्याला वाहत राहावं लागलो. हे ओंडक्याचं सांगत नव्हतो, आपलंच सांगतोय. विठ्ठल आपलं कसं काय? नला निरा नदीचा नावाची सुरुवात नल आहे. निरा नदीतून निंबाळकर नावाचा ओंडका निघाला. भीमा भीमा नदीतून भोसले नावाचा ओंडका निघाला आणि दोन्ही वाहत वाहत निघाले असता निरा नरसिंहपूर लग्न नावाच्या, विवाह नावाच्या निरा नरसिंहपूरवर एकत्र आले. आता लग्न त्यांचं एकत्र कसं राहणं होईल ह्याच्यासाठी मदत करावी. पण काय काय समाजात दृष्टमान, ह्यांचा डाव इसकट डाव बुडी कसा होईल, हे बाजूला कसे होतील याच्यासाठी काय समाजात दृष्ट माणसं. त्यांच्या प्रयत्नामुळे म्हणा, त्या दोघांचं पटत नाही म्हणून म्हणा, एका जणाला आजार झाला म्हणून म्हणा, पुन्हा एक जण अपघातात सापडला म्हणून म्हणा, एक जण बाजूला होतो आणि बिचारे एकट्याच ओंडक्याला वाहत राहावं लागतं का नाही. पण इथं उभं राहिल्यावर पदरचं काय सांगता येत नाही. आधारा वाचून काय सांगशील कहाणी. तुकोबरायांचं याला नाटाच्या भंगामध्ये प्रमाण आहे. पुत्र पत्नी सहोदर, मिळते
पुत्र पत्नी सहोदर माय बाप गोताचा पसर ही ओंडक्यांची नावे आहेत. मिळती काठ्य लोटता पूर पूर लोटता काठ एकत्रित येतात ही ओंडके. आदळे दूर प्रतिकूल प्रसंगाची लाट तिचा तडाखा बसला एक एकीकडे होतो दुसरा दुसरीकडे होतो. म्हणजे अगोदर वियोग होता हो, तिथून संगमावर संयोग झाला. काही वेळ वाहते वाहीपर्यंत काय होता संगम होता आणि प्रतिकूल प्रसंगाची लाट बसली की पुन्हा एकत्रितपणा पुन्हा वियोग ठरलेला आहे. हे संसाराचं चित्र आहे. परमार्थामध्ये मात्र अज्ञानामुळे वियोग आहे. म्हणून महाराज साध्य साधनाचा ज्याच्यामध्ये काय अभेद आहे, राम म्हणायचं रामच व्हायचं. हे राम असं काय सामर्थ्य आहे राम म्हणण्यामध्ये? ऐका काय राम नाम म्हणजे काय? बंद हो नाम राम रघुबर को काम नाही महाराज. सीमेवरचं सैन्य असतं ना त्याच्या 10 पटीने इथं सावध पाहिजे. विठाल बंद हो नाम राम रघुबर को वंदन करतो कोणाला? नामाला. बंद हो नाम कोणतं? राम नाम. आता हे राम नाम कोणाचं? रघुवर को रघुवराचं जे राम नाम. असं का म्हटलंय बरं? तर रामवाले 3 जण आहेत. अग्निवंशात परशुरामजी महाराज अवतरित झाले, सूर्यवंशात रामचंद्रजी महाराज अवतरित झाले, चंद्रवंशात बलरामजी महाराज. तिघांच्या नावात राम जरी असलं तरी चंद्रवंशातल्या बलराम दादाचं हे नाम नाही, राम नाम नाही. अग्निवंशातल्या कुराडवाल्या परशुरामाचं हे राम नाम नाही. केवळ 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 सूर्यवंशातल्या इक्ष्वाकु कुलोत्पन्न त्या रघुनंदन रामाचं हे काय नाम. ते कसं आहे? हे तो कृसानु भानु. कृसानु म्हणजे अग्नी, संस्कृत शब्द आहे. भानु म्हणजे सूर्य आणि हिमकर 4 अक्षर. हिमकर म्हणजे चंद्र. त्या तिघांना कारण राम नाम. आणि सृष्टीच्या आरंभी राम नामापासून अग्नीची उत्पत्ती होते, सूर्याची उत्पत्ती होते आणि चंद्राची. हे मी सांगत नाही तर अगस्त्य ऋषी सांगतात. कृसानु मध्ये राम नाम कसं कारण आहे? कृसानु क आहे, खाली ऋ ऋषीच आहे त्याला, आणि सानु तिने मिळून अग्नी. या कृसानु मध्ये राम नामाचा र आहे, व्यंजनामध्ये र आहे आणि स्वरामधला रू. रू म्हणजे असं आहे. मग तिथं आहे भानु मध्ये भ अधिक आ राम नामातला र च्या पुढचा आ आहे. आणि हिमकर मध्ये दुसऱ्या क्रमांकाला राम त्यातला म आहे. हे राम नामाचे वर्ण जाग्याला असले तर हे सार्थ शब्द आहे, अनवर्थक शब्द आहे. पण हे राम नामाचे वर्ण काढा, व्यर्थ होतात, प्रेताची अवकाळ येते त्यांना. कृसानु मधला व्यंजनातला र आणि स्वरामधला रू आहे, तो कृ मधून काढा. कृ मधून र काढा, खाली काय उरलं? कृ खाली काय? रू काढला, कृ मधला रू काढला, क पाय मोडका कर राहिला, हलन तेम कर आणि पुढच्या सानूला जोडा सानू. सानू नावाचा मराठी संस्कृत मध्ये शब्दच नाही, व्यर्थ झाला, प्रेतव स्थिती आली. भानु भ अधिक आ भानु, तो आ राम नामाचा. भा मधला आ काढा, खाली काय राहिला? अर्धा भ राहिला, नू ला जोडा घ्नू. घ्नू नावाचा संस्कृत मध्ये शब्द नाही, व्यर्थ शब्द झाला. आणि हिमकर 4 अक्षरी शब्द आहे. राम नामातला म दुसऱ्या क्रमांकाला आहे, म काढा, खाली काय 3 अक्षर राहिले, ही कर, व्यर्थ झाला. का? हला दुसरी वेलांटी असतं, एवढं ही माझं काम कर कर रे, त्याला अर्थ तर आला का? पण पहिली वेलांटी असल्यामुळे त्याला अर्थ नाही, व्यर्थ झाला. आता राम नामाचे हे स्वर जाग्यावर असल्यावर ही 2 पद
अर्थवान आहे. दोन्ही पदाने मिळून एक जो शब्द आहे तोही आहे कृसानु. कृ म्हणजे आज्ञार्थ द्वितीय पुरुष एक वचन कर, आणि सानू शब्दाला संस्कृत मध्ये शिखर असं म्हणतात. दोन्ही शब्द अर्थवान आहे. आणि कृसानु मिळून अग्नी त्याचा अर्थ आहे. भानु, भा म्हणजे प्रतिभा, भा म्हणजे प्रकाश, भा म्हणजे ज्ञान, आणि नु हे संस्कृत मध्ये निश्चयार्थक आहे. म्हणजे निश्चयात्मक ज्ञान म्हणजे कोण आहे, प्रकाश म्हणजे कोण आहे, सूर्य आहे. म्हणजे भाला या अर्थ आहे नूल, आणि भानू म्हणजे सूर्य, त्याला या अर्थ आहे. हिमकर, हिम म्हणजे बर्फ, आणि कर म्हणजे हात. दोन्ही पदाला अर्थ आहे. चारी मिळून हिमकर म्हणजे चंद्र, म्हणून तिन्हीला कारण आहे. विधी हारी हरमय, विधी म्हणजे ब्रह्मा, हरी म्हणजे विष्णू, हर म्हणजे शंभू महादेव. तिघांना कारण राम नाम आहे. आणि अगस्त्य ऋषी सांगतात, तो श्लोक आहे त्यांचा, रकारात जायते ब्रह्मा, रकारात जायते हरे, रकारात जायते विष्णू शंभू, रकारात सर्व शक्तय. रकारात पंचवी जायते म्हणजे जन्म होतो. रकारात जायत रामनामाच्या पासून ब्रह्मा जन्माला येतो. रकारात जायते हरी, विष्णूचा रकारापासून जन्म होतो. रकारात जायते शंभू म्हणजे शंभू महादेव सुद्धा रामनामाच्या र पासून जन्माला येतात. पण हे तिन्ही देवता यांच्या बायका म्हणजे लक्ष्मी आहे साहेब, सावित्री आहे साहेब, आणि पार्वती आहे साहेब, याला शक्ती म्हणतात. रकारात सर्व शक्त्या, त्या शक्ती सुद्धा रामनामाच्या र पासून जन्माला येतात. म्हणजे तिन्हीला कारण आहे. विधी हरी हरमय, वेदाचा प्राण राम नाम आहे, कारण राम नाम आहे. किती सुंदर आहे. ओंकारश्चात शब्दौच तो ब्रह्मण पुरा, कंठम भित्वा पुनर्यातो ते न मांगलिक उभो. सृष्टीच्या आरंभी पुरा, आदो म्हणजे आरंभी, कंठम भित्वा ब्रह्मदेवाचा कंठ भेदून ओम आणि अ सुरुवातीला बाहेर पडले. तर तो ओम आहे. त्या ओम पासून ओंकार, आकार उकार मकार त्रिमात्रावाला ओंकार, त्याच्यापासून त्रिपदा गायत्री जन्माला येते. आणि गायत्री पासून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद तिन्ही वेद प्रगट होतात. म्हणजे वेदाला कारण गायत्री एक मंत्र आहे, गायत्री मंत्राला कारण ओंकार आहे, आणि ह्या ओंकाराला कारण हे राम नाम अगस्त्य ऋषी सांगतात. का? ओंकाराला दोन नाव आहेत, एक प्रणव आणि दुसरं ओम. ओम मध्ये राम नामाचा म आहे, आणि प्रणव मध्ये प्र मध्ये राम नामाचा र आहे. र काढा मगाच्या सारखा, कृ मधून रू काढला तसं प्र मधला र काढला, खाली प राहिला, आणि पुढे नव. पणव म्हणजे ओंकार अर्थ राहिला, पणव म्हणजे वाजवायचा ढोल एवढा स्थूल अर्थ झाला. आणि ओम, ओम म्हणजे असं आहे का नाही, आणि पुढं असं वर ते चंद्र, तसा नाही. 8व्या अध्यायातला ओम इत्येकाक्षरम ब्रह्म व्याहर ऐका ना, तिथं अला एक काना एक मात्रा ऊन पुढं म आहे. तो मद राम नामाचा काढला, खाली शोकवाचक शब्द बोलतो ओ ओ ओ असा. म्हणजे इतकं, म्हणून त्याला काय वेदाला कारण आहे असं म्हटलेलं आहे. असो 3 गुणांच्या पलीकडे अगुण आहे, अनुपम उपमा देता येणार नाही असं हे राम नाम आहे. भक्तजपस्तदर्थ भावनं, भगवान पतंजलीचं सूत्र आहे, नुसतं नाम घेऊ नका, नामाच्या अर्थाचं अनुसंधान घेत नाम घ्या. राम नामाचा अर्थ काय ते म्हणतात, रेफोग्निरहमेवोक्तो विष्णू सोमो म उच्यते, आवयोर मध्य गो ब्रह्मा रवी आकार उच्यते. र अधिक आ अधिक म, रला म्हणायचं रेफ, पुढं आकार आणि पुढं मकार. हा जो रामनामाचा र आहे, अग्नी, अग्नीचं बीज आहे रेफोग्नी. आ जो आहे रवी ही आकार, रवी म्हणजे सूर्याचं कारण बीज आहे, आणि चंद्र मकारस चंद्र बीज आकारो भानु बीज, भानु म्हणजे सूर्याचा आकार बीज आहे. रकारो अनल बीज, अनल म्हणजे अग्नीचं बीज, र आहे सूर्याचं बीज, आहे चंद्राचं बीज, म आहे. आता कारण बीज म्हणजे कारण, म्हणजे पुढचं कार्य आहे. चंद्र कार्य आहे आणि म कारण आहे. सूर्य कार्य आहे, आ कारण आहे, आणि अग्नी कार्य आहे, र कारण आहे. आता कार्य काय काम करतं आणि कारणाचं काय, दोन्हीचं काम बघू आपण. अग्नी काय काम करतो, अग्नी पेटला किंवा चुकून एखाद्या घराला गंजील लागला, जाळून खाक करतो का नाही अग्नी, भस्मसात करते अग्नी जरी. आता अग्नीचं कारण र राम नामाचा र आहे. त्या र वर लक्ष ठेवून जप केल्यावर त्या र सुद्धा काय जाळत असला पाहिजे. र वर लक्ष ठेवून अनुसंधान ठेवून जप केला तर काय जळतं, जळतील पापे जन्मांतरे.
आम्ही मिळून समजून घेऊ म्हणतो की नाही. पण अर्थ जर ध्यानात घेऊन म्हटलं तर विशेष फल आहे महाराज. थोडं एक 2-4 मिनिटं 2-3 मिनिटं द्या, मग पुढे आपल्या पद्धतीनेच कीर्तन होणार आहे. विठ्ठल अग्नी जाळतो. अग्नीचं कारण र आहे. रवर लक्ष ठेवून जप केला असता जपणाराची सगळी पाप जळून बघ. त्याला प्रमाण जळतील पापे. आता आ हे सूर्याचे सूर्यदेव काय करतात. 1981 साली चातुर्मासला होतो. ते चातुर्मास झाल्यावर मग 82 ते 85 संस्थेचा आमचा 4 वर्षाचा काळ. तर त्याला प्रातस्मरणिक म्हणून खंदारकर महाराजांनी ते सूर्यदेवाला गुन्हेगार म्हटली होती. सूर्यदेव एक महागुन्हेगार आहे. का गुन्हेगार खून करतो. हा सूर्यदेव रात्रीचा खून करतो म्हणे. खूप ढग आले तो सापडत नाही. रात्रीच्या वेळेला रात्रीचाच खून केला. त्याला हुडकतोय आम्ही विद्युत नावाच्या बॅटरी घेऊन, पण सापडाय पाहिजे. त्याला शिक्षा करायची. असो सूर्योदया सरसी रात्री पळवणी जाया पैसी. रात्र नाहीशी होती, अंधार नाहीस होतो सूर्य. मग त्याचं कारण आ आहे. आवर लक्ष ठेवून जप केला असता काय होतं. त्याचं उत्तर दिले. गेली देह अहंता तैसी अविद्येसरे. ह्या अंधाराचा नाश सूर्यदेव करतात आणि त्या अज्ञान रूपी अंधारण त्या रात्रीचा नाश आ करतो. रामनामाचा आ करतो. आवर लक्ष ठेवून जप केला की अनादि अविद्येचा अंधार नाहीसा होतो. र मुळे पाप जळून जातात. आ मुळे अनादि अविद्येचा अंधार नाही. आणि म वर लक्ष ठेवून जप केला असता. चंद्र काय करतात. उन्हाळ्यामध्ये किती उकाडा असू द्या, पण पौर्णिमेचा चंद्र उगवला की सगळा ताप नाहीसा होतो. वातावरणातला थंड थंड असं शीतल तेज परी शीतळ शशांकाचे वाटायला लागतं. हे चंद्राचं कार्य. मग चंद्रात जर शीतलता संताप नाहीसा करून थंड थंड वातावरण करतो. त्याचं कारण रामनामातलं म आहे. त्या म वर लक्ष ठेवून जप केलं काय होतं. मकार चंद्र बीज काय होतं. त्रितापम दहते नित्यम शीतलत्वम करोती. तिन्ही तापाचा उकाडा शेगडी विजून जाते नाहीसा होतो. आणि जिकडं आत बाहेर सगळीकडे थंड थंड कोल्ड कोल्ड शीतल शीतल आला शीतळ शांतीचा वा. असो पुढं आपल्याला याची या प्रमाणाची गरज आहे. म्हणून अशा प्रकारे हे र आ म याचा अर्थ सांगितला. आता हाच वेगळा अर्थ शबरीला मतम ऋषी सांगतात. शबरी बेटा ओंकाराचा जो महिमा आहे, ओंकारात जी दिव्य शक्ती आहे, तोच महिमा तीच दिव्य शक्ती राम नामामध्ये आहे. त्यांनी मग अर्थ पूर्वीचे अनुग्रह देताना एकादशी करायची, सोमवार करायचा आणि मन माझ्या मग रामकृष्ण झाला असा थोडक्यात अनुग्रह नव्हता. त्याचा अर्थ सांगायचा. जे अनुग्रह देताना नाम द्यायचे अशा प्रकारे पूर्वीची पद्धत. म्हणून ते म्हणतात ओंकाराचा उ पृथ्वी तत्वाचा वाचक आहे, म आकाश तत्वाचा वाचक आहे, वरचा बिंदूच सूर्य आहे. आणि राम नामामध्ये र आ म 3 अक्षर. राम नामातलं र हे अक्षर अग्नीचं द्योतक आहे. आ हे अक्षर वायूचं द्योतक आहे. आणि पुढे म हे अक्षर आकाश तत्वाचं द्योतक आहे. ओंकाराचा उच्चार इथूनच होतो. ओम राम नामी इथून उच्चारला जातं वाचन. राम ते उच्चार कसा होतो. वाचा आणि कंठामधून आतून येणारा प्राणवायू, वायू आणि अग्निदेवता वाचा, त्या दोन्ही मिळून कुठलाही शब्द इथून उच्चारला जातो. म्हणून उच्चारणारी वाचा वेदापैकी ऋग्वेद आहे. आणि जो प्राणवायू मदत करतो तो वेदापैकी साम आहे. म्हणजे ऋक साम आलं. हलंत्य नावाचं सूत्र आहे. त्याने ऋक मधला क निघून जातो. राम हे प्रातिपदिक आहे. प्रथमा एक वचन राम तयार करण्यासाठी 21-22 सूत्र असतात. ती 9 सूत्रांची सिरियल आहे पद तयार करताना. त्यातल्या एका सूत्राने साम मधला स जातो, हलंत्यम न रुख मधला क जातो. खाली काय आता क गेला, रु राहिलं. साम मधला स गेला, आम राहिलं. रुआम 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 राम राम रुआम पासून राम बनले आहे. विठाला ऋग्वेद आणि सामवेदाचं मूर्तिमंत स्वरूप म्हणजे कोण आहे. राम नाम आहे. शबरी बेटा घेत जा. आता हे अगस्त्य ऋषी पर्यंतचा अर्थ सांगितला. आता 8वी पासून MA पर्यंत आपलं साधं व्याकरण संस्कृत त्याचा अर्थ सांगतो. व्युत्पत्ती विठाल विठाल रमंते
योगिनो यस्मिन् नित्यानंदे चिदात्मनि इति रामपदे नासो परम ब्रह्माभिधीयते. योगी ज्याच्यामध्ये रममान होतात नव्हे साऱ्या जगाला रमविणारा जो आहे त्याला म्हणतात राम. विठ्ठला विठ्ठला. अजून एक अर्थ सांगतो. राम, राम म्हणजे राक्षसाणाम, म म्हणजे मरणम, येन अभवन इति राम. विठ्ठला येन म्हणजे ज्याच्यामुळे, राक्षसांना म्हणजे राक्षसांचे, म म्हणजे मरण, राक्षसांचे मरण मृत्यू ज्याच्यामुळे होतो त्याला म्हणतात राम. विठ्ठला. आता हे राक्षस कोणते? डोळ्यातून आग ओकणारे, इथून पुढे इतक्या लांब दोन बाजूने भयानक दात असणारे, अकराळ विक्राळ चेहरा असणारे ते राक्षस काय? लहान मुलाला भीती घालतो ते राक्षस. राक्षस कोणते? रामरायाच्या आरतीमध्ये पहिल्या चरणात समर्थाने सांगितलेले, उत्कट साधोनी शिळा सेतो बांधोनी लिंग देहा लंका राम राधिक राक्षस मनोनी देहा भाव रावण नवलोनी. जय देव जय देवा निज बोधा परमार्थे आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा. जय देव जय देव. तिथं कोणते राक्षस? काम क्रोधाधिक राक्षस मर्दोनी. काम क्रोध हे राक्षस आहेत. आता महाराज तुमच्यासाठी सांगतो किंवा जाणकार, काशीला ऋषिकेशला शृंगेरी शंकराचार्य, तिथे प्राकृत भाषेतलं प्रमाण हे मराठी प्राकृत भाषेत, तिथं संस्कृत भाषेतलं प्रमाण लागतं आणि मोठ्यांचं प्रमाण लागतं. म्हणजे व्यास महर्षीचं तर प्रमाण पाहिजे, वाल्मिकीजींचं तर पाहिजे, नाहीतर श्रीमद आद्य शंकर कुठल्या तरी आचार्याचं तरी पाहिजे. याला व्यास महर्षींचं प्रमाण आहे. काम क्रोध राक्षस कुठे? अध्यात्म रामायणामध्ये. काम क्रोधादी राक्षसान हत्वा आत्मा रामो विराजते. काम क्रोधादी हे राक्षस आहेत आणि याला हत्वा म्हणजे मारून, याला मारून आत्माराम होतो. आत्माराम व्हावे. विठ्ठल विठ्ठल. हे राक्षस आहेत. राम म्हणजे राक्षसाना, म म्हणजे मरणम इति राम. हे झालं नुसतं बडबड, थेरी, नुसतं काय त्याचा अर्थ वाचन, पण ह्याच्याने राम होत नाही महाराज. त्यासाठी आता प्रयोग करू. थेरी झाले, आता प्रॅक्टिकल प्रयोग सांगू. म्हणजे काय? राम पंचयतानामधले लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, हनुमान आणि सीता जे आहे ना, हे साधकाने आपणच लक्ष्मण व्हायचं, आपणच भरत व्हायचं, आपणच शत्रुघ्न व्हायचं, आपणच हनुमान व्हायचं, आपणच सीताजी व्हायचं. आणि हे एवढे सगळे भूमिका आपल्या ठिकाणी नटल्या, रंगल्या की आपल्याला राम होणं अवघड नाही. आता लक्ष्मण आपण व्हायचं म्हणजे काय? लक्ष अधिक मन बरोबर लक्ष्मण. मनाचं लक्ष लक्ष्याच्या ठिकाणी एकाग्र झाले की त्यावेळेला तो लक्ष्मण होतो. आता लक्ष वेगळं, लक्ष वेगळं. लक्ष म्हणजे कुठे तुझं लक्ष? बघा नेमकं सापडलं त्याचं, ते मोबाईल मध्ये वर्ग नेमकं सापडलं उदाहरण. ह्याला काय म्हणायचं? कुठे तुझं? ल रस्व ल आहे, त्या जोडाक्षर काय नाही, आणि क्षत्रियाचा पुढं आहे. ह्याला लक्ष ल लसणाचा पूर्ण, क्षत्रियाचा अर्धा आणि य गायचा. त्याला काय म्हणायचं? लक्ष्य म्हणजे ध्येय, म्हणजे साध्य, टार्गेट घ्या, अलीकडचा चांगला शब्द असो. म्हणून मनाचं लक्ष स्वरूप असलेलं जे लक्ष आहे त्या भगवंताच्या ठिकाणी एकाग्र झाले की आपण लक्ष्मण झालो. आता भरत, भ म्हणजे भक्ती, रत म्हणजे रंगणे. भक्तीत नामात मन रंगलं की आपण भरत झालो. मन रंगले रंगले
स्वरूपाच्या ठिकाणी स्थिरावलं आपण लक्ष्मण झालो. आता शत्रुघ्न कसं सांगू महाराज, घागर घेऊन काय तर गवळण नाही. पूर्वी आता घरोघरी नळ आले, पूर्वी जुन्या काळामध्ये नळ नव्हते. घागर घेऊन विहिरीवर कुठं झरा वाहतोय नदीला तिकडे जावं लागायचं आणि त्या जिथं पाणी साठले त्यात घागर बुडवली की आत पाणी जसं घुसतं तसं आतली हवा बुडबुड करत बाहेर निघते. तसं देह नावाची घागर आहे, त्या घागरीत सगळी हवाच होती. तसे काम क्रोध वासना राग द्वेषांची काय आतमध्ये ते भरलेले आहेत महाराज. आणि ते जसं पाणी आत घुसत तसं बुडबुड बाहेर निघत. तसं राम नाम जसं नसा नसात साठवत तसं ते तिथं जिथं जिथं पोचल तिथल्या तिथल्या काम क्रोधांना ते ठार मारत आणि ते हवा बाहेर निघते, त्यांचे गुडदे बाहेर टाकते. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध हे केले ग्नहंती म्हणजे ठार मारणे. पण हे काम क्रोध शत्रू आहेत, पदार्थ सांगता काय नाही सांगते. श्री भगवान वाच काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धेन मिह वैरिणम. हे दोन शत्रू आहेत म्हटले. एनम वैरिणम विद्धी म्हणजे समज यांना. आता शत्रू म्हटले हे तर वैरी कस काय शत्रू. चला शेवटच्या श्लोकात जही शत्रू महाभाव. जही म्हणजे ठार मार. अर्जुना हे शत्रू आहेत त्यांना ठार मार. आणि हे काम क्रोध हे शत्रू आहेत हे कळलं आपल्याला. ग्नहंती म्हणजे हे राम नाम आज जसं जसं घुसतं ते आता प्रकाश सूर्यदेव आले की अंधार नाहीसा होतो तसं ते घुसलं की आतल्या काम क्रोधादी ह्या दोषांना राक्षसांना मारून काय करतं शत्रूला बाहेर फेकून देत. तेव्हा आपण काय होतो पूर्ण राम नामाने ताबा घेतला. वासना नाही काम नाही क्रोध नाही राग द्वेष. तेव्हा शत्रुघ्न झालो. आता हनुमान. ओ चेंडू. चेंडू कशाला म्हणायचं एका वाक्यात उत्तर द्या. चेंडू म्हणजे काय हे पोरी सांग. ही समानार्थी शब्द झाला. चेंडू म्हणजे बॉल. पाणी म्हणजे काय जल. जल म्हणजे काय उदक. उदक म्हणजे काय सलील. सलील म्हणजे काय वाटर. वाटर म्हणजे काय निरकुटरी. ही समानार्थक शब्द झाले. हो जल म्हणजे काय तहान भागवणारं रस तत्व म्हणजे जल. तसं चेंडू म्हणजे काय असा एक गोल अशी रबर आहे आणि जिच्या आत हवा आहे आणि असं गोल रबरीत हवा आहे आणि ती हवा जायला एकही छिद्र नाही त्याला म्हणायचं चेंडू. मग ते हाताने मारलं पोर असं मारतात की ते खाली जाते कोणावर टन 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 उड्या मारतात का आत हवा आहे म्हणून. पण चेंडू का काय कारण फुटला हवा निघून गेली. चेंडू नावच संपला. आता त्याला चेंडू आता फक्त रबर नाव आहे. तसं काम क्रोध वासना राग द्वेषाची हवा निघून त्याच्यावरच मनाचा मनपणा काय अवलंबून तेच निघून गेलं. मनपणाच संपला. उत म्हणजे निघून जाणं मन. उत मन उन्मन. हे उन्मन मनच हनुमान आहे. मनाचे उन्मन नाम गाता ताटी मन मारोनी उन्मन करा ताटी उघडा. रामकृष्ण नामे उन्मनी साधली. राम नामामुळे हे उन्मनी साधतात म्हणून हे उन्मन मन. आणि हे हनुमानजीचं वय बाकी वानर अशी चंचल आहे पण हे हनुमान नावाचं वानर शांत आहे. का दास्यत्व निकट हनुमंते पे केले म्हणून देखील ज्याला रामरायाचं चरण स्वरूपाचं दर्शन झालं तो शांत होतो. एके ठाई बैसला. एके ठाई एका. आता तो कुठं हो हलवू नये चालू नये. हो त्यामुळे मनच निघून गेलं. हो आता ते मनाचा मन आता धावायची काय गरज आहे. देखील तुमचे म्हणून देखील राम देखील तुमचे चरण निवांत. भैरवीचे ज्ञानेश्वर माऊली व्हायच्यात भैरवी आणू नये बरं का. पण हे माझे गुरुवर्य भोलेबाबांचे सारखे ह्या चालीत म्हणत असत म्हणून त्यांची आठवण म्हणून मी म्हटलं. आणि आपण टाळ वाजून काय म्हटलेलं नाही. हे आपल्या मुंबईकरांनी हे जगाला दिलं. हे जुनं शास्त्र आहे. ज्ञानेश्वर माऊली होईपर्यंत भैरवीची सूर येता कामा. आताचा आमचा अनुभव सांगा कीर्तन करत बोंबलत हिंडतो ना. पहिलं चरण सोडलं मनाचं आमचं अजून विठोबा रखमाई व्हायचंय. चौथं चरण म्हणल्यावर अलीकडचे साथ करणारे चौथ्या चरणाला विठोबा रखमाई व्हायचंय. भैरवीचीच चाल लावायला लागले. बघा तुम्ही निरीक्षण करा. विठ्ठल तुम्ही म्हणता असं मी म्हणत नाही. म्हणत असला तर म्हणू नका. दुसऱ्या कितीतरी चाली पडलेले आहेत
ज्ञानेश्वर माऊली अजून व्हायचं, त्याच्यानंतर भैरवीचा प्रांत चालू आहे. हो असो देखील तुम आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखूया, तुझे चरण देखूया. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखूया, तुझे चरण देखूया. हे निवांत मन, उन्मन मनच कोण आहे? हनुमान आहे. आता राहिल्या सीताजी. नाम घेता कंठ शीतळ शरीर, इंद्रिया व्यापार नाटवर, इंद्रिया व्यापार नाटवर. नाम घेता नाम घेता कंठ शीतळ शरीर. ही शीतळता, मग असं मी म्हटलो आला शीतळ शांतीचा. ही शीतळ शांती, ही शीतळता म्हणजे सीताजी आहे. चौथ्या अध्यायातला आवडता तुमचा श्लोक सांगू का? श्रद्धा वल्लभते ज्ञानम तत्परसयतेंद्रियः, ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम आचिरेण अधिगच्छति. हो, पराशांती हे ध्येय आहे. पण त्यासाठी साधन काय? पाथे काय? भगवंताचं ज्ञान. ज्ञानम लब्ध्वा, त्यानं शांती. आणि त्याच्यासाठी साधक कसा पाहिजे? त्या रस्त्यावरून पाथेवरून चालणारा श्रद्धावान पाहिजे, तत्पर पाहिजे आणि संयतेंद्रिय. आता बघा, श्रद्धावान निगमाचार्य, वेद शास्त्र आणि सद्गुरूंच्यावर अपार श्रद्धा पाहिजे. श्रद्धावान. पुन्हा त्याचे दोन विषय. तत्पर हा जाऊ दे, आपण बोलत होतो. श्रद्धावान तत्पर म्हणजे काय? अनपेक्ष सुचिर दक्ष. दक्ष नाही, तत् म्हणजे ते, तत्वमसीचं तत्. आणि पर म्हणजे परायण. तत्परायण साधक. त्याच्याशिवाय तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा, तेव्हा तूच एकला आवडसे. त्याला म्हणायचं तत्पर. आणि संयतेंद्रिय, सगळे मन बुद्धी आणि इंद्रिय सगळे संयमित पाहिजे. असा साधक कोण आहे? असा साधक म्हणजे मारुतीराय आहे. ते ज्ञान म्हणजे समुद्र उल्लंघन करून जाण्याची शक्ती. समुद्र म्हणजे कोण? भवसागर हा समुद्र आहे मध्ये. मारुतीरायच ते उल्लंघून जात होते, दुसरं कोणी जाऊ शकत नव्हतं त्यावेळेला, पूल नसताना. आणि पलीकडे सीताजी असं म्हणजे ज्ञानमला पराम शांती. पराशांती ह्या सीताजी आहे. मधला समुद्र 400 योजन हा भवसागर आहे. ज्ञान हे पाथे आहे, उड्डाण करण्याची स्थिती. लौकिकातन हित ज्ञान. आणि श्रद्धावान लभते ज्ञानम हे श्लोकामधलं साधकन तिकडं कोण आहे? मारुतीराय आहे. मारुतीरायाला सीताजी आहे समचं दर्शन होतं. म्हणून पराशांती या सीताजी आहे. पराशांती, पराशीतलता ह्यात आपण सीताजी झालो. उन्मन मन हनुमान झालो. सगळ्या शत्रूंचा नाश केला, शत्रुघ्न झालो. पुढे चला, माग या. नामात भक्तीत मन रंगलं, भरत झालो. आणि पुन्हा पहिलं मन स्थिर झालं बघ लक्ष्मण. एवढं सगळं झाल्यावर राम होणं अवघड नाही. मन हे राम झाले, 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 मन हे राम झाले.
निवृत्तीसी आले निवृत्तीसी आले प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीसी आले प्रवृत्ती ग्रासून कैसे प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीसी आले 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 मन हे राम झाले हरे राम झाले हरे राम झाले हरे राम राम म्हणता रामची होई प्रॅक्टिकल पाहिलं होई जे राम म्हणता रामची बोलू का संसार भोग्य आहे देव सेव्य आहे ईश्वर ज्ञेय आहे आणि परब्रह्म होणे आहे विठाल तिथून तिथून भोगाचा बाजार म्हणजे संसार आहे आज तिथं गेलो होतो असे गुलाबजामुन झाले होते असा ताव मारला परवा जुन्नरला गेलो होतो असे रसगुल्ले होते हो अशी ती काळी द्राक्षे होते असं अरे हेच करत कुठवर बसायचं ह्याच्यातून बाहेर निघाल्याशिवाय राम होत नाही पद्धत सांगत नाही भोगातून निघता चित्त मद माझी निघता हळूहळू पंडू सुता मीची होईल होईची संसार भोग्य आहे देव सेव्य आहे येईन मी जन्म यासाठी देवा तुझी चरण सेवा देव से ईश्वर जाणण्यास योग्य ज्ञेय आहे परब्रह्म भोग्य नाही परब्रह्म सेव्य नाही परब्रह्म ज्ञेय नाही परब्रह्म होई जे होणे आहे विठाल होई जे मध्ये कसं ती सीता ज्या आम्हाला अशोकवनात आणून ठेवलं उदाहरण माहित आहे आणि सीता वियोग किती रामराया कुठं आपण कुठं रोज रडायच्या एके दिवशी त्रिजटा नावाची मैत्रीण जोडली ते म्हणतात आता एवढं काय रडायचं ज्याला कुठेतरी दुःखाला सुरुवात आहे त्याला कुठेतरी शेवट आहे आदावंतेची नास्ती वरते हो अशी ही संसाराची स्थिती आहे ते कायम टिकणार नाही कधीतरी रामराय येते आपण कधी येतील माझं दुःख कधी एकदा सकाळी त्रिजटा आली ते म्हणाले अगं सीते सकाळी पहाटे पडलेलं स्वप्न खरं होतं म्हणतात काय स्वप्न पडलं अगं ते हनुमान नावाचा वानर उड्डाण करून आला आणि तिथं तुझा शोध करून गेला आणि पुन्हा रामरायाला घेऊन आला 18 पद्मे वानर करते भुभुक्कार आणि रामरायाने सगळ्या कुळासहित सगळ्या राक्षस सहित रावणाचा नाश केला आणि पुष्कर विमानामध्ये तुला बसवून ते घेऊन गेले असं मला स्वप्न पडलं आणि पहाटचं स्वप्न खरं होतं म्हणतात मग आता हे घडणार की नाही हो म्हणे घडणार मग आता रडायचं काय कारण किती चांगलं सांगितलं आजपासून मी रडणार नाही नक्की नक्की वचन दे सीताजी म्हणाले घे वचन नाही रडणार नाही तर म्हणे आता मी गृहस्थ्याची बायको आहे मला घरी जावं लागतं माझ्या मुलांचा नवऱ्याचं स्वयंपाक जाऊ का मी खुशाल जा रडायचं नाही हे गेले घरी संध्याकाळची कामं केली रात्री विश्रांती झाली सकाळचा स्वयंपाक केला आणि पुन्हा 9-10 वाजता तर हे आले सीताजी आहे सर गडबडा लोळतायत केस काय तोडतायत मस्त काय दगडा जाऊन धरला हो हो सीते काल मला वचन दिलं रडणार नाही आज हे काय चालवलंय अगं आज रडायचं कारण मी काल वचन दिलं आज वेगळं कारण काय काय कारण आहे म्हणजे ते झाड बघितलं आता कमाल आहे त्या झाडाचं तुझ्या रडण्याचं काय कारण अगं ऐकून घेते का त्या झाडावर एक मातीचं घर केलंय
केलं असं रडायचं त्याचं काय असं ऐकून घे. त्या मातीच्या घरामध्ये गांधील माशी असते का नाही पंखवाली, तिनं तरवाडावरची आळी त्यात आणून ठेवली. काय तू ह्याचा त्याचा काय संबंध आहे का? म्हणजे तरवाडाची आळी काय सांगते, रडते असं काय सांगते? नाही मला पटत नाही, तुला ऐकून घ्यावं लागेल. मग ती तरवाडावरची आळी आहे ना, ती बांधील माशी बाहेर जाते, पुढे आल्यावर ती कचकन तिला चावते. आणि चावले, आता सांगा हाडवाल्याला जर गांधील माशी चावली तर बोंब मारायला होते. आळीला आडवी तिडवी किती हाड आहेत बोला. तिला चावली होती, बेशुद्धच पडते, सहनच होत नाही ते चावणं. आणि शुद्ध आलं, मी बेशुद्ध पडले असं भयानक चावा घे, ती येईल काय मला, पुन्हा चावल काय चावल असं तिचं चिंतन करायला लागते. तुमचं काय वचन आहे, चिंतने चिंतने हो असं सारखं. आणि चिंतन करता पंख नाहीत अशी आळी, पंखवालीचं चिंतन करता करता हिलाच पंख फुटले आणि ती भुरदिशी उडून गेली. हे माझ्या समोरच आहे. कीटोयम भ्रमरी भविष्यती निधी ध्यासर यथा हम तथा. यथा म्हणजे फॉर एक्झाम्पल, मराठीत उदाहरण. काय उदाहरण? ज्याप्रमाणे ती आळी नसणारी ती कीट आळी हो भ्रमरी, तिचं पंखवालीचं भ्रमरीचं चिंतन करता करता काय झाली, भ्रमरीत झाली, पंखवाली झाली. बरं झालं ते उदाहरण. कारण तथा यथा श्यामेवम रघुन, मीही इकडं रामाचं चिंतन करते आणि रामाचं चिंतन करता करता ती पंख नसलेली आळी पंखवालीचं चिंतन करता करता पंखवाली. तसं मी सीता रामाचं चिंतन करता करता मी जर राम झाले, हो दे की मग आता काय हो दे, तिकडं ते एक राम इकडं मी एक राम. आम्हा नवरा दाम्पत्य सुखंगत, हा नवरा बायकोची जोडी संपली ना. वेडी आहेस का डालगोच घ्या. अगं तू जसं रामाचं चिंतन करतेस तसं तेनापि योग कृता, तसं तिकडं राम सुद्धा तुझं चिंतन करताय ना. मग सीतेने रामाचं चिंतन केल्यावर सीतेचा जर राम होतो, मग रामाने सीतेचं चिंतन केल्यावर रामाची नाही का सीता होणार? खरंच आहे की हे मला कळलं. मग एवढंच की सीता तो राम होईल, राम ती सीता होईल. तुम्हाला नवरा बायकोची जोडी कायमच राहील. विठ्ठल याला ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे गाथेमध्ये. भ्रमरीच्या ध्यासे भ्रमरीच होया, भ्रमरीच्या ध्यासे भ्रमरीच होया, भ्रमरीच होया, भ्रमरीच होया, भ्रमरीच होया, भ्रमरीच्या ध्यासे भ्रमरीच होया, दादाचे भ्रमरेच होय, भ्रमरेचा दासे भ्रमरेच होय, भ्रमरेचा होय, भ्रमरीच होया, भ्रमरेचा दासे भ्रमरेच होय. कीटकत्वसाया पालटोनी पालटोनी ब्रह्मध्यासे स्वये ब्रह्माची होईजे. अरे होईजे राम रामाची होईजे. ब्रह्मध्यासे स्वये ब्रह्माची होईजे, ब्रह्माची होईजे, ब्रह्माची होईजे, ब्रह्माची होईजे. ब्रह्मध्यासे स्वये ब्रह्माची होईजे. भ्रमरीच्या ध्यासे भ्रमरीच होय, आळीपणा पालटला. कीटकत्वचा आहे पालट. ब्रह्मध्यासे सोय ब्रह्मची होय, जे जीवत्व लोपी जे सहजची. जीवपणा जा राम म्हणता राम, आता पदी बैसोनी पदवी घे जे. अजून कसं आहे महाराज, भक्ती क्षेत्रामध्ये चिंतने चिंतने तद्रुपता रामाची होय. ज्ञान मार्गामध्ये हो ज्ञानाच्या अंगाने तत्वमसी महावाक्याच्या अंगाने रामाची होय. आणि योग मार्गामध्ये षडचक्राचं भेदन करत, प्रत्येकाला पाठीचा कणा आहे, कण्याच्या खाली अंडाकृती कोश आहे, त्याच्यामध्ये 72,72,720 नाड्या शरीरात पसरलेले आहेत. या सगळ्या नाड्यामध्ये 24 नाड्या मुख्य, त्यात 10 नाड्या मुख्य, त्यात पुन्हा 3 नाड्या मुख्य. डाव्या नागपुडीतून डाव्या अंगातून वाहते ती इडा नाडी, उजव्या नागपुडीतून उजव्या अंगातून वाहते ती पिंगला नाडी. आणि आपला पाठीचा कणा जो आहे त्याच्या आतून त्याचं शेवटचं टोक खाली छिद्र आहे,
त्या छिद्रावर आउट हात मोठके 3.5 हात वेळे मारून तोंडात शेपूट धरून आपलं तोंड त्या सुषुम्ना नाडीच्या छिद्रावर असं दाबून ती बसलेले छिद्र मोकळं नाही ती निदेली असे असं साव्याद्या म्हणजे तोपर्यंत तो जीव काय त्याचा प्रवेश होत नाही तोपर्यंत संसाराकडे सन्मुख असतो आणि भगवंताला काय जीव असतो विनू ती जागृत झाल्यावर जीवाला घेऊन ती त्या मूलाधार चक्रात प्रवेश करते त्याचा अनुभव येतो स्वादिष्टान चक्रामध्ये येते त्याचा अनुभव घेते चक्र म्हणजे कमळ मणिपूर चक्रात येते त्याचा अनुभव येतो मग अनाहत इथं बेमीच्या खाली 3 वरती अनाहत आहे 10 प्रकारचे नाद ऐकायला येतात ओंकाराचा आहे भ्रमराचा आहे चिणचिण नाद आहे मेघनाद आहे बासरीचा अनेक अलगुज नाद आहेत ते नाद आहे तिथं विशुद्ध कंठामध्ये येते तिथला गृहोरमध्ये आज्ञाचक्रामध्ये 2 भुयामध्ये आज्ञाचक्र आहे तिथं येते हे पिंडाचा प्रांत संपला इथून आत हे मस्तक आहे ना त्याला ब्रह्मांड म्हणतात हे 6 चक्र आतमध्ये हाट गोल्हाट आउटपीठ 3 भ्रमर गुंपा 4 त्रिकुट शिखरी का त्रिकुट 5 आणि सहस्र दल सहस्र कमळ तिथं ह्या आध्यात्मिक चक्राला ओलांडून जेव्हा सहस्र दळामध्ये जाते तेव्हा 6व्या अध्यायात आहे तुम्ही वाचता पदी पद प्रवेश पदी म्हणजे सप्तमी परब्रह्मामध्ये पद म्हणजे हा जीव घुसतो जीव ब्रह्माचं ऐक्य होतं तेव्हा तो परब्रह्म होय जे होतो आता पदावर कृपा कटाक्षे न्याहाळिले आपले पदी बैसविले त्याला उदाहरण देतो आपल्या नामदेवरायाचं उदाहरण आहे उद्या पहिली आंघोळ आहे आणि आदल्या दिवशी 2 वाजताच नामदेवरायाला गोनाबाईने आईने उठवलं अगं आई का उठव उठ अरे पहिली आंघोळ आहे देव आपल्या घरी आंघोळीला आले पाहिजे तुझ्यावरती जबाबदारी आई तुझं काहीतरी मला काय माहित नाही बरं म्हणे जातो आई आईचं दर्शन घेतलं मला यश येऊ दे आता कुलप काड्या लावल्यावर आपल्याला जाता येत नाही नामदेवरायाला जाता येतं नामदेवराया देवापाशी गेले देव महिमेमध्ये उभे आहेत हळूच पायावरून हात फिरवला देवाने डोळे उघडले नाना तू हो म्हणे ह्या वेळेला देवा आई म्हणते पहिली आंघोळ आहे देवाला घे तुझी आईन तू गडे असे जगा विपरीत आहात आता कसं येता येईल मला आता येतील आपले भेटी उटी उटी गोविंदा 2-2.5 तासाने काकडा सुरू होईल आणि इथं कसं मला थांबावं लागतं पण तुला नाही म्हणता येत नाही चौयुगाचा भक्तनामा काय देवा काय अडचण आहे का अडचण एक आहे कोणती मी इथून उतरून तुझ्या घरी गेल्यावर इथं कोण उभं राहणार कोण म्हणजे हा तुमचा पठ्ठा नाम आहे की नाम आहे मी बोल घेवड्यासारखं बोलून चालतं काय नाम काय काय अडचण मी उभा राह अरे नामा इथं उभा राहणं अवघड आहे रे का इथं उभा राहिलं ना किती चांगले नैवेद्य पुढे धरतात खाऊ वाटलं तर खाता येत नाही डोळं बंद करून उभा राहावा लागतो बघू वाटलं तर बघता येत नाही ऐकू वाटलं तर कीर्तन किती चांगली होतात ऐकता येत नाही आणि हे सगळे म्हातारपणी पाळावयाचे नियम आहेत जाऊ द्या जमल का म्हणजे जमल बघ बरं करता भोगता व्हायचं नाही तटस्थपणे उभा राहायचं म्हणजे जमल देवा देव उतरले आणि नामा देवाला अजून नामदेवाशिवाय दुसऱ्या कोणाला तिथं उभा राहायला मिळालं नाही काय ह्या पट्ट्याचं भाग्य असेल देव घरी आले गोनाबाईने आंघोळ घातली पदर काढला माथ्याचा बाळ पुसेला आनंदाचा ओवाळलं औक्षवण केलं आवडीचे पदार्थ खायला दिले जेवणीया तृप्त झाले दासी जरी निवडे दिले एक सुंदर अशी घोंगडी पंढरपुरात विशेष असते ती आहेर दिली आणि ते देव येऊ का देव घोंगडी पांघरून काकड्याचे भक्त होते त्यामध्ये घुसले सगळे आंघोळ घालणं अलंकार काय उपचार थोडे पोशाख सगळे झाले होते आणि लोण्याचा मोठा गोळा त्यात खडी साखरेचं पीठ मिसळलं होतं आणि पुजारी म्हणतात तुझंच तुला आणि खटपट आम्हाला घे देवा त्वदीय वस्तू गोविंद तो मेव समर्पये आता घ्या म्हटल्यावर नामदेवरायाने सगळे उपचार आतापर्यंत करून घेतले पण लोण्याचा गोळा आणि खडीसाखर दिसल्यावर देवाने खायचं नाही सांगितलं होतं नामदेवरायाने जीभच बाहेर काढली खायला ती पांढरा माहीत होता मला तो भान राहिला नाही सांगताच होता मी तदाकार झालो आणि लोण्याचा गोळा समजून मी त्याला जीभ लावली श्वाकच बसला तेव्हापासून आपण ती आणि आता माईक पण काळा आहे त्यामुळे जीभ काढायचं काही कारण नाही ते नामदेवरायासारखं मला बांधणार राहिला मी करा असो नामदेवरायाचे खायला लागले की अंतरंगी भक्त होते म्हणे काहीतरी भानगड आहे देव नाहीत विटेवर दुसरंच कोणीतरी आहे तेव्हा मागचा भक्त त्याला डिवचून म्हणतो ए का बस अरे नामा आहे नामा बोबा टाका नको बस आणि गोंगडीमध्ये माग देव ऐकतायत याला काय म्हणायचं पदी बैस कृपा कटाक्षेने हाळले आपले देवे भक्ता लागी उपचार मांडले देवे भक्ता लागी उपचार मांडले देवा भक्ता लागे उपचार मांडले देवा भक्ता लागे उपचार मांडले
शांती सुखासने माने बैसविले शांती सुखासने माने बैसविले शांती सुखासने माने बैसविले धरुणी तन्मयाची छत्रे गौरविले धरुणी तन्मयाची छत्रे गौरविले धरुणी तन्मयाची छत्रे गौरविले देशी लग्न लागून ठेवले आम्ही ज्ञान संपत्तीचे दळभार विधले ज्ञान संपत्तीचे दळभार विधले सुखे राज्य करा म्हणे त्रिभुवने माझे ऐश्वर्य हे सर्वांगी मोने फिरवा भूषणे ही यश कीर्ती दोन्ही माझी आयुधे ही देतो संतोषोने करा म्हणे त्रिभुवने सुखे राज्य करा म्हणे त्रिभुवने सुखे राज्य करा त्रिभुवने राज्य म्हणे त्रिभुवने शांती सुखासनी माने पदे बैसोनी पदवी घ्यायचे हे महाराज पण हे सगळं थेअरी नको तुम्हाला याचा अनुभव आहे हो हे तुम्ही वाचून सांगता नाही म्हणे माझा अनुभव आहे माझी अशी वचनं आहेत तर माझ्यासारख्या अनेक भक्तांची वचनं आहेत अभंगाचा दुसरा ऐसे सुख वचने आहे 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 अनुभव पाये ऐसे सुख वचने आए आए ऐसे सुख वचने आए विश्वास से अनुभव पाए ऐसे सुख वचने सांगतोय अनेक वचने आहेत राम रूप केले रामे कौसल्या माऊली कौसल्या राम म्हणता राम झाले अयोध्येचे लोक राम झाले सगळे राम म्हटल्यावर होतील यात काय विषय स्मरता जानकी म्हणजे सीता राम रूप झाले कपी हे सत्ताधारी पक्षाचं विरोधी पक्षाचं संका रावणे श्रीलंका राम आपण झाला देखा अनेकांची वचने आहे अनुभव कोणाचा आहे ज्यांची महाशिवरात्री करतो त्या शंभू महादेवांचा अनुभव आहे राम नाम इतकं आवडत आहे महाराज पण एकदा काय झालं समुद्र मंथन झालं त्यातून काळ कुटुंब निघालं चंद्रशेखर 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 पाही माम एकटे नाही सगळे देव सगळे दैत्य सगळी माणसं सगळे हाकार देवा हे काळ कुटुंबी आम्हाला आता जाळल की काय आमचं रक्षण करा म्हणजे काळजी करू नका मी पिऊन टाकतो त्यावेळेला पार्वती आई साहेबाला सांगितलं तू काळजी करू नको तू हे विष भयानक आहे पण हे विष पिऊन मी मरणार नाही तुझं कुंकू काय पुसणार नाही पण तरी सुद्धा स्वामी तुम्ही घेऊ नका ते भयानक आहे तेव्हा सगळे शिवगण रडायला लागले गडबडा लोळू लागले वेडेकार तुम्ही काय होणार मला श्रीराम नामामृत मंत्र बीजम संजीवनी चेन मनसी प्रविष्टा हाला हलम वा प्रलयानलम वा मृत्युर्मुखम वा विशताम तुनो भीः श्री राम नाम अमृत बीज आहे
एक तर बीज आहे, अमृत आहे. आता अमृत तिथे असल्यावर ते मरू देईल कसं? संजीवनी, संजीवनी आहे पुन्हा. म्हणजे संजीवनी वनस्पती आणून उघडून दिली लक्ष्मणाला, ती पेळली होती लक्ष्मणाच्या तिथं मुखामध्ये. त्या कोणचा पर्वत, द्रोणागिरी काय, आणि लक्ष्मण पुन्हा जीवन झाले. तसं रामनाम आणि माझ्या मनामनात नसा नसात असं रामनाम मुरलेलं आहे. आता हे हाल वापर, प्रलयाकालचा अग्नी गळायचा असो, हाल विष गोठायचा असो, किंवा मृत्यूवर मुखम विष, मृत्यूच्या मुखात घुसायचं, कुतोभी दैवी संपत्तीचा पहिला गुण अभय तुम्हाला प्राप्त झालेला आहे. आणि असं म्हणून रामनामाचा रा इथे लावला खाली कंठाला, वरती काळकूट विष पिऊन घेतलं, आणि वरती म लावला का, खाली रा लावला नसतं तर विष खाली उतरलं असतं. आणि अविनाशी ओ असे शंकर परब्रह्म परमात्मा ते मेले असं होईल ना, मग ते हो नाही म्हणून रा खाली लावला. वरती म का लावला, तर लावला नसतं तर ते तोंडात आला असतं. इतकं भयानक होतं, जवळून येणाऱ्या जाणाऱ्याला नुसता वास जरी आला असता ते सगळे मिळले असते. त्यांनी मरू नये म्हणून वरून म लावला. आणि त्यामुळे काय, रा आणि म मध्ये खालून रान मच संपूर्ण, त्यामुळे त्या विषयाची मात्रा भयानकपणा संपला. नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. हे त्यांचा अनुभव आहे. ते रामनामामुळे मरण पावले नाहीत. रामरूप ते स्वतः परमात्माच आहे असे. पण महाराज, की तुम्हाला त्याचा रस मिळालेला आहे. आम्हाला संसाराचा रस आहे, भोग विषय रस आहे. आम्हाला हे मिळत नाही, आणि तुम्ही घ्यायला लावतात हे बी नाही ते बी नाही, आणि आमचा हा रस सुटायची बी शक्यता नाही. महाराज म्हणतात, ज्याने राम रस चाकला नाही त्याला विषयात भोगाचं संसाराचं महत्व आहे. ज्याने रस चाकला त्याला सगळे विषय फिके पडतात, बेचव होतात. अभंगाचा तिसरा चरण, राम रसाची येतवी, 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 राम चवी आन रस रुचती के. कसं आहे महाराज, हा रस मिळाला नाही ना, ज्यांना मिळालाय त्यांचं कायच नसतं ह्या रस नाही मिळालेला. उलट राम रसाने जे तर आहेत, त्या महात्म रस न मिळालेले त्यांना नावं ठेवतात, कुत्सितपणे हसतात आणि त्यांची टर उडवतात. परंतु ह्या रसवाल्याला उंची इतकी आहे, आणि रस ज्याने चाकला नाही त्याला उंचीच नाही. हो, दोघांचं सामान्य माणसांचं संतांचं वर्णन करायसाठी महात्म्याने उदाहरण दिले. एक बैल मेला, मरू नये पण शेतकऱ्याला, मग ते काय शेतकऱ्याला पुरावा लागला नाही, गिधाड तिथं आली आणि ते त्यांचा सप्ताह सुरू झाला बैल खाण्याचा. गिधाडे मांस खातात, मांस खातात ते गिधाड. मांस काय, मांस खातात ते गिधाड, बैलाचं सांगतो मी, दुसरं असो. 7 दिवस त्यांचा बैल संपत आला आणि 8व्या दिवसाच्या कालात थोडा बैल राहिला होता, आणि सकाळपासून त्यांचं 10 वाजता कालास करायचं संपवायचं म्हणून खाणं चालू आहे. तेवढ्यात अति उंचीवरून मानस सरोवरातले राजहंस चालले होते. सावध आहे का, अति उंचीवरून राजहंस. त्यातल्या एका राजहंसाला हे काय खातात दिसलं. पण ही कोण जातं काय खाते, करायचं काय आपल्याला, कोण असेल काय खातात, आपल्याला पुढे जायचं ना आपलं ध्येय. चला नाही म्हणे, कोण आहे बघून काय खातात. शेवटी भीड असते म्हणे, बघू जाऊ आपण,
जास्तीत खाली उतरायचं नाही, ठराविक उंचीवर उतरू, तिथून बघून मग आपण निघू. हे खाली यायला लागले, त्यांच्या पंखांचा आवाज आला. एका गिधाडाला तो आणि बघा ती कोण जाते ते आपल्यामध्ये वाटली, न जाणू आपला आज काल आहे त्या ती वाट. त्यांनी काय खेडेगावाचा शब्द गबा गबा ती बैल खायला सुरुवात केला. सगळा बैल खाऊन संपला. काय मांसाचे थोडे तुकडे, नंतर भूक लागली तर म्हणून काय पंखाखाली घेतले, काय पायाखाली, काय तोंडात, फिनिश बैल संपला. ते ठराविक उंचीवर आले ते विचारतायत आप कौन है जी. त्यापैकी एक जण आला, पटलं तोंडातला मांसाचा तुकडा टाक, हम गिधाड है गिधाड. गिधाड आहोत आम्ही गिधाड. और ये क्या खा रहे, ये बैल खा रहे, ऐसी गंदी चीज खाते. हाँ हम ऐसी ही खाती है. त्याने तो फिर आप कौन है, हम मानस के वासी है. आपका नाम क्या, हम राजहंस, हमें राजहंस कहते हैं. आप क्या खाते, हम मोती चुगते हैं, मोती, ऐसी गंदी चीज नहीं खाते. सुवर्णाची कमळ आहेत त्याच्या ते बिसतंतू खातो. तुमचं पाणी आमचं अमृतासारखं पाणी, रत्नांचे ढीग आहेत तिथं ते खातो आम्ही. प्रवाळ मणी खातो, वैडूर्य रोहा क्वचित ते खातो आम्ही. हम ऐसी गंदी चीज नहीं, हम मोती चुगते हैं, हमें देखकर आप डर रहे हैं, हम जा रहे हैं. निघून गेले राजहंस. विठ्ठल कधीतरी सामान्य माणसानं भगवंताचं आठवण नाही, हरिपाठ नाही, त्यांनी कधीतरी आपल्याला ती राजहंसाची, परमहंसाची काय मिळाले पाहिजे, उंची मिळाली पाहिजे. ते उंची सोडून खाली येतच नाही. आपल्याला उंचीच नाही. उंची नसणाऱ्या माझ्यासारख्याने ह्या उंचीचा कधीतरी विचार करावा. विठ्ठल त्याचे सुख तुम्हा कळलियावरी बालक्रीडा मग दारोदारी. ज्याला आज दिव्य रस मिळत नाही तो कंगाल दरिद्री जीव जिभेच्या रथात बसतो आणि बाहेर रसाचा दर कुठा भरू लागे 15व्या अध्यायामध्ये तिथल्या ओव्या सांगायला लागलो. ज्याला आज दिव्य रूप पाहायला मिळत नाही तो कंगाल दरिद्री जीव नेत्राच्या डोळ्याच्या रथात बसतो. रूपाचे डोंगरी सैरा हिंडे, श्वानाचे परी हिंडे दारोदारी, पाहे परनारी पापदृष्ट. ज्याला आज दिव्य गंध अनुभवायला मिळत नाही तो कंगाल दरिद्री जीव नाकाच्या घ्राणाच्या रथात बसतो. गंधाची दारूने आडवे लंगे. एकदा का तो रस मिळाला पुन्हा बाकी रस फिके होतील महाराज. मग दारोदारी न फिराल. आत्तर शोधायची गरज नाही. आईस्क्रीमची अमूल आईस्क्रीम पण ती आता त्याची चव सुद्धा फिकी होते. असो जाऊ द्या. पण महाराज हे सगळं तुम्ही कधी हा रस चाकलाय का. तुका म्हणे चाखोणी सांगे, तुका म्हणे चाखोणी सांगे, तुका म्हणे चाखोणी सांगे. सांगे
अंगे मला पठ्याला अनुभव आहे, रामनामाचा बी अनुभव आहे, नामाचा आणि तत्वज्ञानाच्या अंगाने. नामाच्या अंगाने कोणता अनुभव आहे? आद्योरा तत्पदार्थ स्यात्. राम त्यातला तत्वमसी वाक्य आहे ना, तत्व. रा हा तत्पदार्थ आहे, मकारस्तोम पदा, म हे तोम पद, आणि दोन्हीला एकत्र आणणं असिपद, तयो हो एकच असिपद आहे. आणि हा अर्थ बारामतीचा पोपाट हे सांगत नाही. इत्यर्थम ब्रह्मविदो विदू ब्रह्मज्ञानी संतांनी हा अर्थ सांगितला आहे. विठाल राम म्हणतात चिंतने चिंत, रामनामाच्या अंगाने तत्वज्ञानाच्या अंगाने राम झाला तर ते खरं आहे. त्याला प्रमाण काय? तत्वमसी विद्या ब्रह्मानंद सांग, त्याची झाला अंगे, झाला हे भूतकाळी रूप आहे होय ज्याचं, त्याला प्रमाण पूर्ण ब्रह्म झाला पार्थ. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. उभे करायचे आणि इकडं दोन आणि पुढं दोन गाडी ओम नमः शिवाय म्हणायचं. हे संध्याकाळी 9 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत. आणि शिवलिंगावर 2-4 पोती बेल आणायचे ना, आलेल्या भक्तांना वहा, तिकडे त्यांना वहायला लावायचं. रात्रभर आम्ही असं करतो. एकदा असे बी शिवरात्री साजरी करावी. तुकाराम 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 तुकाराम. तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव.